वसुबारस दिवाळीची पवित्र सुरुवात, गाय पूजेमागचं विज्ञान आणि श्रद्धा। दिवाळीचा सण म्हटलं की डोळ्यांसमोर येतं प्रकाश, रांगोळी, फराळ आणि आनंद। पण या तेजोत्सवाची खरी सुरुवात एका अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण दिवशी होते, वसुबारसच्या दिवशी। हा दिवस विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दिवाळीच्या प्रारंभाचा मानला जातो। या दिवशी गाय आणि तिचं वासरू म्हणजेच मातृत्व आणि संपन्नतेचं प्रतीक यांचं पूजन केलं जातं। पौराणिक कथा आणि श्रद्धा। पौराणिक कथांनुसार समुद्र मंथनाच्या वेळी एक दिव्य गाय प्रकट झाली, कामधेनू। ती अशी गाय होती जी इच्छित सर्व काही देऊ शकत होती। तिच्या आशीर्वादानं धन, धान्य, आरोग्य आणि समृद्धी मिळतं असा विश्वास देखील आहे। म्हणून वसुबारसच्या दिवशी कामधेनूचं प्रतीक म्हणून सर्व गायींचं पूजन केलं जातं। स्त्रिया या दिवशी उपवास धरतात, आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील करतात। ज्यांना अपत्य नाही त्या जोडपेही या दिवशी उपवास करून संतती प्राप्तीचा आशीर्वाद मागतात। पूजन आणि साजरी करण्याची पद्धत। पहाटेच गायी आणि वासरं स्नान घालून सजवली जातात। त्यांच्या अंगावर हळद कुंकू लावलं जातं, गळ्यात फुलांचे हार घातले जातात आणि त्यांच्या कपाळावर सुंदर ठिपके काढले जातात। गायींना या दिवशी खास नैवेद्य दिला जातो, अंकुरलेले मूग, हरभरा, गव्हाचे पदार्थ वगैरे। ज्यांच्या जवळ गाय नाही ते माती आणि मातीच्या गोमयातून गाय वासराचं प्रतीक तयार करून त्याची पूजा करतात। महिलांचा उपवास या दिवशी फार महत्वाचा असतो। त्या दिवसभर गहू आणि दुग्धजन्य पदार्थ टाळतात। संध्याकाळी पूजा करून बाजरीची भाकरी आणि गवार भाजी खाऊन उपवास सोडतात। घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढली जाते, ज्याने घरात शुभत्व, शांतता आणि समृद्धीचं स्वागत होतं। आणि अशा या साध्या पण पवित्र विधीने सुरुवात होते दिवाळीची खरी सुरुवात। गाय पूजन मागचं विज्ञान आणि व्यावहारिक अर्थ काय? वसुबारस हा फक्त धार्मिक सण नाही, तो भारतीय शेती संस्कृतीचा मुळाशी असलेला वैज्ञानिक आणि कृतज्ञतेचा सण आहे। पूर्वीच्या काळी गाय आणि बैल हे शेतकऱ्यांचे खरे साथीदार होते। बैलांच्या जोडीने शेत नांगरलं जायचं, रथ ओढले जायचे, विहिरीतून पाणी देखील काढलं जायचं। त्यामुळे गायी वळूंचं स्थान हे कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच महत्वाचं होतं। गोमय हे नैसर्गिक खत होतं, जमिनीची सुपीकता वाढवतं, जमिनीचा पोत सुधारतं आणि शेती रसायनांशिवायही समृद्ध बनवतं। वाळवलेलं गोमय इंधन म्हणून वापरलं जायचं, तर गोमूत्र हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून प्रसिद्ध होतं। गायी मोकळ्या चरण्यामुळे जमिनीत हवेची हालचाल वाढते आणि गवताच्या बिया जमिनीत पेरल्या जातात, म्हणजे निसर्ग चक्र टिकवण्याचं एक अद्भुत साधन। गायींच्या उत्पादनाचे आरोग्यदायी फायदे। गायींचा सन्मान म्हणजे तिच्या दुधाचं, दह्याचं आणि तुपाचंही कौतुक। दूध हे कॅल्शियम, प्रथिन आणि जीवनसत्वाचं उत्तम स्रोत आहे। तूप, गायीचं साजूक तूप मेंदूच्या विकासासाठी आणि मानसिक स्थैर्यासाठी उपयुक्त मानलं जातं। दही आणि ताक पचन संस्थेसाठी उत्तम, यात असलेले प्रोबायोटिक्स शरीराला बळ देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। दिवाळीच्या काळात ऋतू बदलतो, हवामान थंड होऊ लागतं। अशा वेळी गायीच्या उत्पादनाचं सेवन शरीराला ऊब देतं, पोषण आणि रोगांपासून संरक्षण करतं। आध्यात्मिक आणि पर्यावरणीय अर्थ। गाय ही केवळ अन्नदायी नाही तर शुद्धतेचं प्रतीक आहे। पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र हे 5 घटक शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी वापरले जातात। असंही मानलं जातं की वसुबारसच्या पूजेमुळे दिवाळीपूर्वी निर्माण होणारी ऊर्जेतली अस्थिरता कमी होणे आणि पर्यावरणात संतुलन निर्माण होतं। म्हणजेच हा सण केवळ श्रद्धेचा नाही तर निसर्गाच्या संरक्षणाचाही संदेश देतो। वसुबारस हा सण म्हणजे एक स्मरण, आपण ज्या निसर्गावर जगतो तो आपल्याला पोषण, आधार आणि श्रमशक्ती देतो, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। दिवाळीच्या झगमगाटापूर्वी आपण प्रकाश देणाऱ्या, जीवन देणाऱ्या त्या गाय मातेच्या पायाशी नम्रपणे वागतो, कारण खरी समृद्धी ती जी माणसाला निसर्गाशी जोडते, आदर आणि आभार शिकवते।